स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ म्हणजे योगायोग नाही. हा क्षण म्हणजे साधा क्षण नाही. आज तुम्ही इथे आहात, हा शब्द ऐकता आहात, यामागे साक्षात स्वामी समर्थांची इच्छा आहे. कारण स्वामी कधीही आवाज देऊन बोलत नाहीत. ते संकेतांमधून बोलतात. आणि आजचा हा व्हिडिओ, हा स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला एक स्पष्ट संकेत आहे. थांबा. जरा शांत व्हा. डोळे मिटा आणि मनाशी विचार करा. तुमच्या आयुष्यात सध्या काय चालू आहे? अडचणी, अवहेलना, अपयश, कोणाचं न ऐकणं, किंवा मनात दडलेलं दुःख जे कोणालाच सांगता येत नाही. स्वामी म्हणतात, मी पाहतोय. सगळं पाहतोय. रात्री उशाशी डोळ्यात पाणी घेऊन झोपणारा भक्त असो, किंवा दिवसभर हसत राहून आतून तुटलेला भक्त असो, स्वामींच्या नजरेतून काहीच सुटत नाही. आज अनेक भक्त असा विचार करत आहेत, मी खूप सहन केलं, मी खूप प्रयत्न केले, पण आता शक्ती संपते. स्वामी आज स्पष्ट सांगत आहेत, थांब. अजून थोडा वेळ. कारण ज्याला स्वामी खरं सोनं बनवायचं असतं, त्याला आधी आगीतून जावं लागतं. तू विचार करतोयस का, माझ्याबरोबरच असं का होतं? इतरांचं आयुष्य सोपं का आहे? मी देवाला काय कमी केलं? स्वामी हसून उत्तर देतात, तू काहीच कमी केलं नाहीस. म्हणूनच मी तुला जास्त घडवतोय. ज्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते, त्याची परीक्षा सगळ्यात कठीण असते. आज जो माणूस तुझी खिल्ली उडवतोय, उद्या तोच तुझ्या यशाकडे पाहून गप्प बसेल. आज जे लोक तुला दुर्लक्ष करतायत, उद्या तेच लोक तुझी ओळख विचारतील. स्वामी म्हणतात, तुझे विरोधकच तुझ्या यशाचे साक्षीदार असतील. आज जर तू एकटा वाटत असशील, तर लक्षात ठेव, एकटा असतोस तेव्हा स्वामी सर्वात जवळ असतात. हा व्हिडिओ इथेच थांबवायचा विचार जर तू केला असेल, तर स्वामींचा एकच प्रश्न आहे, इतक्या लवकर हार मानशील का? भक्तांनो, स्वामी कधीही उशीर करत नाहीत. ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात. आणि तो क्षण आता जवळ आलाय. लवकरच अडकलेली कामं मार्गी लागतील. थांबलेली गोड बातमी येईल. मनावरचं ओझं हलकं होईल. आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हास्य परत येईल. आज फक्त एवढंच कर. मनापासून एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ. हे नाव म्हणजे फक्त शब्द नाही. हे एक कवच आहे. एक आश्वासन आहे. आणि एक दिव्य शक्ती आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ म्हणजे निव्वळ योगायोग नाही. आज तुम्ही इथे आलात, हा आवाज ऐकता आहात, हे सगळं स्वामी समर्थांच्या इच्छेने घडलेलं आहे. कारण स्वामी कधीही कारण नसताना कोणालाही हाक देत नाहीत. ज्याच्या आयुष्यात मोठा बदल येणार असतो, त्यालाच ते अशा प्रकारे स्वतःकडे ओढून घेतात. आज स्वामी म्हणत आहेत, थांब. हा संदेश तुझ्यासाठीच आहे. आज अनेक भक्त मनातून थकलेले आहेत. बाहेरून सगळं ठीक असल्याचं दाखवतात, पण आतून मात्र रोज तुटत चालले आहेत. कोणी आर्थिक अडचणीत आहे, कोणी नात्यांमध्ये दुखावलेलं आहे, कोणी आजाराशी झुंज देतोय, तर कोणी भविष्याच्या भीतीने झोप हरवून बसलाय. स्वामी म्हणतात, तुझं मौन रडणं मी ऐकलं. रात्री उशी ओलसर करणारे अश्रू, देवळात कोणालाही न सांगता मागितलेल्या प्रार्थना, आणि मनातले प्रश्न. देवा, माझंच का? मी काय चूक केली? स्वामी आज सांगत आहे, तू काहीच चूक केलेली नाहीस. ज्याच्यावर स्वामी विशेष कृपा करतात, त्यालाच ते आधी कठीण मार्गावरून नेतात. सोनं शुद्ध करायचं असेल तर ते आगीतूनच जावं लागतं.
तसंच भक्ताचं आयुष्य घडवायचं असेल तर काही काळ दुःख, अपमान, एकटेपणा सहन करावा लागतो. स्वामी म्हणतात, ही शिक्षा नाही, ही तयारी आहे. आज लोक तुला कमी लेखत असतील, तुझ्या प्रयत्नांवर हसत असतील, तुझ्या संयमाची परीक्षा घेत असतील, पण स्वामी ठाम सांगतात, आज जे तुझ्यावर हसतायत उद्या तेच तुझं उदाहरण देतील. तुझे विरोधकच तुझ्या यशाचे साक्षीदार बनतील. स्वामी भक्ताकडून काही मागत नाही, ना पैसाचं दान, ना मोठे विधी. ते फक्त एक गोष्ट पाहतात, निष्ठा. तू शेवटपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवतोस का? आज कदाचित तुला वाटत असेल, आता बस, अजून नाही सहन होत. पण लक्षात ठेव, हार मानायचा क्षण यशाच्या अगदी जवळ असतो. स्वामी म्हणतात, जिथे तुझी शक्ती संपते तिथून माझं काम सुरू होतं. श्री स्वामी समर्थ. हे फक्त नाव नाही, हे एक कवच आहे, एक आश्वासन आहे आणि एक अदृश्य शक्ती आहे. हे नाव घेतल्यावर वाईट शक्ती दूर राहतात आणि योग्य मार्ग आपोआप सापडतो. स्वामी आज संकेत देत आहे, लवकरच तुझ्या आयुष्यात बदल होणार आहे. थांबलेली कामं सुरू होतील, अडकलेले पैसे मिळतील, मनावरचं ओझं हलकं होईल आणि घरात शांतता परत येईल. हा बदल अचानक येईल आणि तुलाच आश्चर्य वाटेल. स्वामी फक्त एक गोष्ट मागतात, संयम. तक्रार कमी कर, विश्वास वाढव आणि प्रत्येक दिवस स्वामींच्या नावाने सुरू कर. आज जर डोळ्यात पाणी आलं असेल तर समज, स्वामी तुझ्या जवळ आले. ते म्हणतात, मी आहे, घाबरू नकोस. तू एकटा नाहीस, कधीच नव्हतास. आज अनेक भक्त बाहेरून शांत दिसतात, पण आतून पूर्णपणे थकलेले आहेत. कोणी रोज हसत जगतोय, पण रात्री एकट्यात मन मोकळं करून रडतोय. कोणी पैशांच्या अडचणीत अडकलाय, कोणी नात्यांमध्ये अपमान सहन करतोय, कोणी आरोग्याच्या समस्यांनी खचून गेलाय, तर कोणी भविष्याच्या भीतीने झोप विसरून बसलाय. स्वामी आज सांगत आहे, तुझं बोललेलं दुःख मी ऐकलंय. रात्री उशी ओली करणारे अश्रू, देवळात शांतपणे जोडलेले हात आणि मनात पुन्हा पुन्हा येणारा प्रश्न, देवा, माझंच का? मी काय चूक केली? स्वामी हळूच उत्तर देतात, तू काहीच चूक केलेली नाहीस. ज्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते त्याचीच परीक्षा सगळ्यात कठीण असते. कारण साध्या माणसाला नाही, तर भक्कम भक्ताला घडवायचं असतं. सोनं शुद्ध करायचं असेल तर ते आगीतूनच जावं लागतं. तसंच आयुष्य घडवायचं असेल तर काही काळ दुःख, अपमान, एकटेपणा सहन करावा लागतो. स्वामी स्पष्ट सांगतात, ही शिक्षा नाही, ही तयारी आहे. आज काही लोक तुझ्यावर हसत असतील, तुझ्या प्रयत्नांना किंमत देत नसतील, तुझ्या शांततेला तुझी कमजोरी समजत असतील. पण स्वामी म्हणतात, आज जे तुला कमी लेखतायत उद्या तेच तुझं उदाहरण देतील. लक्षात ठेव, तुझे विरोधकच तुझ्या यशाचे साक्षीदार बनणार आहेत. स्वामी आणि भक्ताचं नातं फार वेगळं असतं. स्वामी भक्ताकडून मोठे विधी मागत नाहीत, ना महागड दान, ना दिखावा. ते फक्त एकच गोष्ट पाहतात, निष्ठा. सगळं हातातून निसटल्यावरही तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? आज कदाचित तुला वाटत असेल, आता नाही होत, आता बस. पण स्वामी म्हणतात, जिथे तुझी शक्ती संपते तिथून माझं काम सुरू होतं. हार मानायचा क्षण
हा नेहमी यशाच्या अगदी जवळ असतो. श्री स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही. हे एक कवच आहे, एक आश्वासन आहे आणि एक अदृश्य शक्ती आहे. हे नाव घेतल्यावर मन शांत होतं, भीती कमी होते आणि योग्य मार्ग आपोआप दिसायला लागतो. आज स्वामी संकेत देत आहे, लवकरच तुझ्या आयुष्यात बदल घडणार आहे. थांबलेली कामं मार्गी लागतील, अडकलेले पैसे मिळतील, घरातली अस्वस्थता कमी होईल आणि मनावरचं ओझं हलकं होईल. हा बदल अचानक येईल आणि तुलाच आश्चर्य वाटेल, हे इतकं सोपं कसं झालं. स्वामी फक्त एकच गोष्ट मागतात, संयम. तक्रार कमी कर, विश्वास वाढव आणि प्रत्येक दिवस स्वामींच्या नावाने सुरू कर. आज जर हा संदेश ऐकताना डोळ्यात पाणी आलं असेल तर समज, स्वामी तुझ्या खूप जवळ आले. ते हळूच म्हणत आहेत, मी आहे, घाबरू नकोस. तू एकटा नाहीस, कधीच नव्हतास. आज हा व्हिडिओ इथे संपतोय, पण तुझ्या दुःखाचा काळ आता संपायला लागलाय. मनात एकदा ठाम म्हण, श्री स्वामी समर्थ. माझा भार तू घे. आणि लक्षात ठेव, स्वामी कधीही उशीर करत नाहीत. ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात. श्री स्वामी समर्थ. आज हा व्हिडिओ इथे संपतोय, पण तुझ्या दुःखाचा काळ इथेच संपायला लागलाय. मनात एकदा ठाम म्हण, श्री स्वामी समर्थ. माझा भार तू घे. आणि लक्षात ठेव, स्वामी कधीही उशीर करत नाहीत. ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात. श्री स्वामी समर्थ.